तुझ्या नवऱ्याला ढगात पाठवू का? आणि ते एका वाक्याने ईश्वरी पेटली. पेटली म्हणजे संतापलीच. आजचा सीन भांडण नाही, सरळ युद्ध आहे. सुरू झाला की दंड करणं कठीण. रिक्षासाठी थांबलेली ईश्वरी आणि सुप्रिया मनातल्या भावनांसोबत उभ्या असतात. आणि अचानक समोर उभा राहतो राकेश. हसतो, पण हसण्यातच छुपा राग आणि जुन्या बदल्या घेण्याची तयारी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणत तो सुप्रिया आणि ईश्वरीच्या भावनांवर थेट हल्ला करतो. सुप्रिया संतापते, पण ईश्वरी थांबत नाही. हातात काठी, डोळ्यात आग. तिचा राग आणि मातृत्वाची ताकद एकत्र येते. तुझ्या नवऱ्याला ढगात पाठवू का? हा एकच शब्द जणू संपूर्ण वातावरणात गुंजतो. राकेश थांबत नाही, तो हसतो, पण त्याच्या शब्दात भयानक धमकी आहे. सुप्रिया स्वतःला दोष देण्यास भाग पडते. मी चूक केली का? आणि ईश्वरी तिच्या आईच्या संरक्षणाच्या भावनेत भर टाकते. हात थरथरतो, पण भीती नाही, फक्त आग आहे. राकेश अजून खोल जातो. जुन्या अपमानाची आठवण करून देतो. जर मी तुझा जावाई झालो असतो तर इथे घरात राहायला नको, मी शेजारी राहायला प्राधान्य दिलं असतं. आणि त्याची ही हेकडी प्रत्येकाला थरकाप देऊन जातो. ईश्वरी शांत राहत नाही, ती थेट उभी राहते, हातात काठी घट्ट धरते आणि प्रत्येक शब्द राकेशच्या कानावर शिरतो. मिरचीचा धूर विसरलास का? राकेश निघून जातो, पण मागे सोडतो एक चेतावणी. आजचं तुझं बोलणं मला आवडलं, पण जेव्हा तू माझ्या हातात येशील तेव्हा तुला सोडणार नाही.